नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण नाश्ता प्रीमिक्स सिरीज सुरू करतोय. तर आज आपण पहिलाच रविवार आहे. तर दर रविवारी आपण मिलेटची रेसिपी पाहत असतो. तर आजच्या आपल्या मिलेटच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला थालीपीठ प्रीमिक्स कसं करायचं ते दाखवते आहे. या प्रीमिक्स पासून जवळजवळ तुम्ही 4 ते 5 पदार्थ बनवू शकता. तर थालीपीठ बनवू शकता, धपाटे बनवू शकता किंवा तिखट पुऱ्या बनवू शकता, खुडबुळे बनवू शकता. असे 5 प्रकार तुम्ही या एका प्रीमिक्स पासून बनवू शकता. तर आजचा आपला पहिलाच भाग आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. तुमची एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देते. पुढे काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आम्हाला उत्साह येतो. त्यासाठी तुमची एक लाईक करणं खूप गरजेचं आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. थालीपीठ प्रीमिक्स करण्यासाठी इथे मी मोठ्या 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे याचं प्रमाण मी असं का घेतलंय ते सांगते. ज्वारीच्या पिठाचं आपण थालीपीठ करतोय. त्याऐवजी तुम्ही नाचणीचं वापरू शकता किंवा बाजरीचं वापरू शकता. ज्याचं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे ते पीठ जास्त घ्यायचं आहे. आणि या पिठाला बाइंडिंग यावी म्हणून गव्हाचं पीठ घेतलं जातं. त्याचबरोबर थोडासा कडकपणा या थालीपीठाला यावा म्हणून गव्हाचं पीठ वापरलं जातं. त्याचबरोबर बेसनच्या पिठानं चव थालीपीठाला खूप छान येते आणि या थालीपीठाला बाइंडिंग येण्यासाठी सुद्धा हे बेसनचं पीठ काम करतं. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट आणि 2 चमचे धणे जिरे पावडर घेतलेली आहे. तर हे झालं आपलं परफेक्ट प्रमाण. आता यामध्ये आपल्याला जेव्हा आपण थालीपीठ करतो किंवा धपाटी करतो त्यावेळेस यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालायची आहे. जर तुमच्याकडे लसूण पावडर आणि सुकलेली कोथिंबीर स्टोअर करून ठेवलेली जी असते ती असेल तर तुम्ही आता घालू शकता. माझ्याकडे आता नाही म्हणून मी ज्यावेळेस थालीपीठ करायचं त्यावेळेस मी घालणार आहे. आता हे सगळं पदार्थ आपण मिक्स करून घेऊया. इथे मी एक भांड घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूया ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ. आता यामध्ये बाकीचे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात. यामध्ये भरपूर तीळ घालायचे आहेत, ओवा घालायचा आहे आणि धने जिऱ्याची पूड घालायची आहे. त्याचबरोबर काही जण यामध्ये मिरची सुद्धा घालतात, पण आज आपण प्रीमिक्स तयार करतोय त्यामुळे मी मिरची पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, चवीनुसार लाल तिखट आणि हळद घालायची आहे. साधारण अर्धा ते पाऊण चमचा एवढी हळद आहे. 1 चमचा मीठ होतं. 1 ते सव्वा चमचा लाल मिरची पावडर होती. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मस्त असं आपलं हे थालीपीठ प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता आपण यापासून काय काय तयार करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये कोणतीही भाजी घालून तुम्ही त्याचं थालीपीठ तयार करू शकता. पालकाची भाजी घालू शकता किंवा चिगळची भाजी घालू शकता. आता उन्हाळा आहे, चिगळची भाजी खूप छान मिळते आणि पौष्टिक अशी भाजी होते. तर मेथीची भाजी घालून करू शकता किंवा तुम्ही साधं थालीपीठ म्हणजेच पारंपरिक थालीपीठ करू शकता. फक्त कांदा यामध्ये घालायचा आणि लसूण कोथिंबीर घालायची आणि याचं थालीपीठ करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याचं धपाटे सुद्धा करू शकतो आणि त्याचबरोबर आपण याच्या तिखट पुऱ्या सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर याची खोडबोळी सुद्धा केली जातात. तर हे जे प्रीमिक्स आहे त्यापासून 4 ते 5 आपण पदार्थ तयार करू शकतो. अशा पद्धतीने जर पीठ स्टोअर करून तुम्ही ठेवलं तर सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही हे पटकन घेऊ शकता आणि याचं थालीपीठ किंवा धपाटं बनवून मुलांसाठी किंवा घरातल्या लोकांसाठी तुम्ही देऊ शकता. आता हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून हे ठेवायचं आहे आणि भरपूर दिवस हे टिकतं. 15 ते 3 आठवडे तुम्ही असंच हे ठेवून वरचे वर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही करून हे पीठ थालीपीठ किंवा धपाटे करून खाऊ शकता. तर आजची आपली ही नाश्ता
प्रेमिक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर या प्रेमिक्स रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.